श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. तू कितीही जप कर बाळा, तू कितीही नामस्मरण कर, तू कितीही मंदिरात जा, कितीही पूजा अर्चा कर, पण जर तू ही गोष्ट आपल्या जीवनात केली नाहीस तर तुझ्या भक्तीला, तुझ्या नामस्मरणाला पूर्ण अर्थ मिळणार नाही. मग प्रश्न पडतो, ती गोष्ट म्हणजे नेमकी कोणती? ती गोष्ट म्हणजे आपल्या कृतीतील बदल घडवणे. कारण फक्त देवाचे नाव घेणे म्हणजे भक्ती नाही. देवाचे नाव घेतल्यानंतर देवाने दाखवलेल्या मार्गावर चालणे ही खरी भक्ती आहे. आपण स्वामींना म्हणतो, "स्वामी माझे दुःख दूर करा, स्वामी माझ्या अडचणी सोडवा, स्वामी माझ्या मनोकामना पूर्ण करा." पण स्वामी आपल्याला एकच प्रश्न विचारतात, "तू स्वतःमध्ये बदल करण्यासाठी काय केलेस?" आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित हा संदेश तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी चूक तुम्हाला दाखवून देईल. भक्ती म्हणजे फक्त जप नाही. भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही. आपण अनेकदा समजतो, की रोज माळ जपली, मंत्र म्हटला, मंदिरात गेलो म्हणजे आपली जबाबदारी संपली. पण खरी भक्ती तिथून सुरू होते. तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करता आणि त्याच वेळी एखाद्याला जाणून-बुजून दुखवता, तर स्वतःला प्रश्न विचारा, माझ्या नामस्मरणाचा परिणाम माझ्या वागण्यात दिसतोय का? तुमच्या शब्दांमध्ये नम्रता आली का? तुमच्या मनात क्षमा आली का? तुमच्या वागण्यात प्रामाणिकपणा आला का? तुम्ही संकटातही संयम ठेवायला शिकलाय का? जर उत्तर हळू-हळू हो होत असेल, ते हो म्हणून होत असेल, तर समजा तुमची भक्ती तुमच्यात बदल घडवत आहे. कारण देवाचे नाव घेण्याचा खरा उद्देश फक्त शब्दांची पुनरावृत्ती करणे नाही, मन शुद्ध करणे, हा त्यामागचा खरा अर्थ आहे. ही एक गोष्ट म्हणजे कर्म. स्वामी समर्थांच्या विचारांचा हा एक साधा संदेश आज समजून घेऊया. देवावर विश्वास ठेव, पण तुझे कर्म सोडू नकोस. तुम्ही कितीही प्रार्थना करा, पण अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करावा लागतो. काम मिळवायचं असेल तर प्रयत्न हे करावे लागतात. नातं टिकवायचं असेल तर समोरच्याशी प्रेमाने आणि प्रामाणिकपणे वागावं लागतं. एखाद्या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर धैर्याने योग्य पाऊल उचलावंच लागतं. फक्त स्वामी बघतील असं म्हणून हातावर हात ठेवून बसणं म्हणजे श्रद्धा नाही. स्वामींवरती विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहणे म्हणजे श्रद्धा. स्वामी माझ्यासाठी करतील याचा अर्थ काय? काही लोक म्हणतात, माझं सगळं स्वामी करतील. हो, स्वामी तुमच्या आयुष्यात मार्ग दाखवू शकतात. तुम्हाला धैर्य देऊ शकतात. तुमच्या मनाला आधार देऊ शकतात. पण चालायला तर तुम्हालाच पाहिजे ना. रस्ता स्वामी दाखवतील, पण पाऊल तुम्हालाच टाकायचं असतं. संधी स्वामींच्या कृपेमुळे मिळू शकते, पण तिचा पुरेपूर उपयोग तुम्हालाच करावा लागेल. आणि म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी स्वतःकडून किती प्रयत्न करतोय? चुकीच्या सवयी सोडणे खरी भक्ती म्हणजे फक्त नवीन गोष्टी जोडणे नाही. कधी कधी भक्ती म्हणजे काही चुकीच्या गोष्टी सोडणे. खोटं बोलणं सोडा, अनावश्यक राग सोडा, दुसऱ्यांचा द्वेष सोडा, सतत तक्रार करण्याची सवय सोडा, इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवय सोडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबतच का? हा प्रश्न सतत विचारणं सोडा. कारण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असते. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण स्वतःला बदलण्याची सुरुवात आज होऊ शकते. ती आत्ता ह्या क्षणापासून होऊ शकते. संकट आलं म्हणून स्वामी सोडून गेले नाहीत. कधी-कधी आपण संकटात सापडलो की म्हणतो, "मी इतकी भक्ती केली, मग माझ्यासोबत असं का?" पण लक्षात ठेवा, संकट येणं म्हणजे देवाने तुम्हाला सोडलं असं नाही. कधी संकट आपल्याला मजबूत बनवतात. कधी एखादी अडचण आपल्याला चुकीच्या मार्गावर सोडायला सांगते. कधी एखादा नकार आपल्यासाठी योग्य संधीसाठी तयार करतो आणि एखादी कठीण काळ आपल्याला स्वतःची खरी ताकद दाखवतो. म्हणून संकट आले की घाबरू नका. स्वामींचं नामस्मरण करा, मन शांत ठेवा आणि स्वतःला विचारा, आता माझा योग्य कर्म काय आहे? मनापासून केलेली भक्ती. समजा एखादी व्यक्ती रोज 1000 वेळा मंत्र जाप करते, पण घरी आई-वडिलांशी वाईट वागते, दुसऱ्यांचा अपमान करते, खोटं बोलते, मत्सर करते, तर त्या व्यक्तीने स्वतःला विचारायला हवं, माझ्या जपाचा प्रकाश माझ्या वागण्यात का दिसत नाही? भक्ती म्हणजे बाहेरचा देखावा नाही. भक्ती म्हणजे आतला बदल. तुम्ही मंदिरात किती वेळा होता, यापेक्षा मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. कधी-कधी आपण कृपेचा अर्थ फक्त पैसा, नोकरी, घर, यश आणि मनोकामना पूर्ण होणे असा घेतो. पण कदाचित खरी कृपा वेगळी असते. चुकीच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे ही कृपा. अडचणीत धैर्य टिकणे ही कृपा. वाईट संगत ओळखण्याची समज येणे ही कृपा. चूक झाल्यावर ती मान्य करण्याची ताकद मिळणे ही कृपा. आणि
पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची इच्छा निर्माण होणे ही सुद्धा कृपाच. म्हणून स्वामींकडे फक्त मागू नका, माझी अडचण दूर करा कधी कधी असंही म्हणा. स्वामी, ही अडचण पार करण्याची शक्ती मला द्या. आजपासून मोठे संकल्प करत बसण्याची गरज नाही. एक छोटा संकल्प करा. दररोज स्वामींचं नामस्मरण करा, पण त्यासोबत एक चांगली कृती करा. एखाद्याशी प्रेमाने बोला, एखाद्याला मदत करा. चूक झाली तर माफी मागा आणि माफी करा. राग आला तर काही क्षण शांत राहा आणि तुमच्या ध्येयासाठी दररोज थोडा थोडा प्रयत्न करा. कारण छोट्या चांगल्या कृतीनेच रोजच्या सवयीत मोठा बदल घडतो. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी हरवलं असेल, एखादी संधी, एखादं नातं, एखादी अपेक्षा, पण स्वामींच्या चरणी स्वतःला अडकवून ठेवू नका. भूतकाळातून शिकायचं असतं, भूतकाळात जगायचं नसतं. स्वामींना म्हणा, जे झालं ते स्वीकारण्याची शक्ती द्या आणि जे पुढे आहे त्यासाठी योग्य मार्ग दाखवा आणि मग पुढे चालत राहा. तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आजच्या या संपूर्ण विचाराचा सार एकच आहे. जप करा, नामस्मरण करा, प्रार्थना करा, पण त्यासोबत योग्य कर्म करा. कारण स्वामींचं नाव ओठांवर आणि चुकीचा मार्ग पायाखाली असेल तर आपल्या भक्तीचा अर्थ आपणच हरतो. देवाकडे हात जोडताना मनात एक प्रश्न ठेवा. स्वामी, आज मी कोणता चांगला बदल माझ्यात घडवू शकतो? कदाचित तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण तुमची दिशा एका दिवसात बदलू शकते. आणि दिशा बदलली की हळूहळू प्रवासही बदलतो. म्हणून आजपासून नामस्मरणासोबत प्रयत्न देखील करा. श्रद्धेसोबत कर्म करा, प्रार्थनेसह संयम ठेवा आणि संकटातही स्वामींवरील विश्वास सोडू नका. कारण भक्तीचा खरा अर्थ मंदिरात संपत नाही, तो आपल्या वागण्यातून दिसायला हवा. चला शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनाला योग्य दिशा द्या. चुकीचा मार्ग ओळखण्याची बुद्धी द्या. चांगले कर्म करण्याची शक्ती द्या. अडचणींमध्ये संयम ठेवा आणि तुमचं नामस्मरण करताना आमच्या कृतीतही तुमच्या विचारांचा प्रकाश पडू द्या. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर हा संदेश एखाद्या गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोचवा. ते देखील एक पुण्यकर्मच आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण स्वामींना तुमची काळजी आहे. त्यामुळे स्वामी नेहमी तुमच्याशी बोलायला येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.